नाशिकमध्ये भूसंपादनासाठी महिलांना मारहाणीचं प्रकरण. संजय राऊतांनी पीडित महिलांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महिलांना झालेल्या मारहाणीचा राऊतांकडून निषेध. महिलांना झालेल्या मारहाणीबाबत संसदेत जाब विचारणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर जबरदस्तीने तुम्ही जमीन बळकावू शकत नाही, राऊतांचं वक्तव्य. यावर महसूल मंत्री बावनकुळेंनीही चिंता व्यक्त केल्याची राऊतांची माहिती. नाशिक पोलीस आयुक्तांनी कार्यालयातून बाहेर येत महिलेची तक्रार घेतली. वृद्ध महिलेला पायऱ्यांनी जाणं शक्य नसल्यानं आयुक्त कार्यालयाबाहेर आले. जागेवर कारवाई करण्याची आयुक्तांनी सूचना दिल्यात. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. बावनकुळेंनी शिवतीर्थ निवासानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. अजितदादांच्या अपघाताला 4 महिने उलटले, अद्याप तपास नाही. VSR कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही, रोहित पवार यांचा सवाल. अनेकांची नावं घेईल म्हणून सरकार VSRच्या मालकाला घाबरतोय का, रोहित पवारांची टीका. राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवार विधानसभा सदस्य झाल्याने राज्यसभेची जागा रिक्त. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याचा विचार करत असतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे माझं स्वप्न. बच्चू कडू यांच्याकडून इच्छा व्यक्त. आमचे आमदार कसे जास्त येतील हा आम्ही विचार करणारच, बच्चू कडू यांचं वक्तव्य. धर्मध्वजावर असलेल्या चिन्हाप्रमाणे तुम्ही वागत आहात का, काळाराम मंदिरातील धर्मध्वज उभारणीवरून संजय राऊतांचा भाजपला सवाल. तर राऊतांचा भगव्याशी संबंध राहिला नाही, ते आता हिरवे झालेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. तमिळनाडूच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स सुरू. DMKच्या 47 पैकी 28 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. पुदुच्चेरीमधील एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवलं. AIDMK पक्षात फूट पाडणार असल्याच्या चर्चांमुळे खबरदारी. बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत शपथ दिली जाणार नाही. विजय थलपती बहुमत सिद्ध झाल्यानंतर शपथ घेऊ शकतात. तमिळनाडूत स्थिर सरकार हवं असल्याने राज्यपालांची भूमिका, सूत्रांची माहिती. TVKचे प्रमुख विजय थलपतींच्या शपथविधीवर सावट कायम. बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्याने शपथविधीबाबत अस्पष्टता. तर TVKला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. आवश्यक बहुमत नसल्याने राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिली नाही. राज्यपाल आर्लेकरांची भूमिका आडमुठेपणाची. संजय राऊत यांची टीका. राज्यपाल भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांनी अजून TVKला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं नाही, राऊतांचा आरोप. पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांच्या PAच्या हत्याप्रकरणी 3 जणांना अटक. PAच्या हत्येच्या चौकशीसाठी SIT स्थापन. घटनास्थळाची CID पथकाकडून पाहणी. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जी यांची भूमिका. आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज काँग्रेसची बैठक. सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर हायकमांडला रिपोर्ट देणार. केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी रमेश चेन्निथला, KC वेणुगोपाल, VD सतीशन यांच्या नावाची चर्चा. महिलांसाठी शक्ती कायदा अंमलात आणावा, रोहित पवारांची मागणी. मवियाचं सरकार असताना आम्ही शक्ती कायदा पास केलेला, पण केंद्र सरकारने तो स्वीकारला नाही. रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका. पुण्याच्या रांजणगावमध्ये लग्नाच्या आमिषानं 2 मुलींवर अत्याचार. पुण्याच्या रांजणगावमध्ये अत्याचाराच्या 2 वेगवेगळ्या घटना. सागर रंधवे आणि सतीश हरिणखेडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल. पुणे पर्वती अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या शरीरावर जखमा आढळल्या. नराधाम आजोबाने 9 वर्षाच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. नराधाम आजोबा सध्या पोलीस कोठडीत. पुण्याच्या थेऊरमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. शेजारी राहणाऱ्या 42 वर्षाच्या गिरणी चालकाचं कृत्य. घटनेनंतर परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त. आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. सोलापुरात 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार. आरोपी नराधमाला सोलापूर पोलिसांकडून अटक. सिद्धराम सलगर असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि मामे भावाकडून अत्याचार. गेल्या 5 वर्षापासून अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ सुरू होता. आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. गोंदियाच्या देवरीतील मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक. 12 दिवस फरार असलेल्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. देवरी पोलिसांची ही कारवाई. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी.
जळगावातील भडगाव अत्याचार प्रकरणाला 3 वर्ष पूर्ण, मात्र अद्याप चिमुकलीला न्याय मिळाला नाही। 7 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। न्याय लांबणीवर पडल्याने कोर्टाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। वाशिमच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिक हैराण। अनेक भागांमध्ये नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांना टँकर आणि खासगी पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाईचं संकट। शासनाकडून 25 गावं आणि 125 वस्त्यांवर 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा। नगर तालुक्यातील इमापुरी गावात 2 टँकर सुरू असूनही 1 दिवसाआड पाणीपुरवठा। नियमित पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी। धाराशिवच्या सीना कोळीगाव धरणात 21.49% पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात किंचित वाढ। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कांदा, पपई, मका, भुईमूग पिकांचं नुकसान। पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज। वाशिमच्या मानोरा मंगळूरपीर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस। उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। पावसामुळे वातावरणात गारवा। गोंदियात अवकाळी पावसामुळे 1389 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। गोरेगाव तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका। शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी हतबल। तातडीने मदत देण्याची मागणी। जळगावच्या 40 गावात वाढत्या उन्हामुळे लिंबूला मोठी मागणी, मात्र बाजारात कमी प्रमाणात लिंबूची आवक होत असल्याने लिंबूचे दर गगनाला भिडले। बाजारात लिंबूची 100 ते 120 रुपये किलो दराने विक्री। सोलापूरच्या शेतकऱ्याला व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसची भाजपवर टीका। 73 क्विंटल कांदा विकून खिशात फक्त 400 रुपये। काँग्रेसचं ट्विट, हेच का भाजपचे ते अच्छेदित? काँग्रेसचा ट्विट करत सवाल। मुंबईमध्ये रस्ते आणि गटार कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटला। विकास कामांच्या निधी मागितल्यावर विरोधी पक्षाचे नगरसेवक ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप। विरोधकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत हे सर्व आरोप फेटाळून लावले। मालेगाव आरटीओकडून मात्र भर उन्हात दुचाकी चालवण्याची चाचणी। 42 अंश तापमानात सुरू असलेल्या चाचणीमुळे उमेदवारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। गडचिरोली जिल्हा परिषदेत अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू। पशुवैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार। जवळपास 600 कर्मचारी 2 दिवसापासून जिल्हा परिषदेत तळ ठोकून। धुळ्याच्या शिरपूरमध्ये 6 पैकी 4 पेट्रोल पंप बंद। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल नसल्यानं नागरिकांची गर्दी। 2 पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा। नागपूर तुळजापूर महामार्गावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं आक्रमक आंदोलन। पीक विमा मिळवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। गोंदियाच्या बिसरी विमानतळावरील प्रवासी विमानसेवा पुन्हा बंद। इंडिगोचे पॅकअप तर स्टार एअरचा महिनाभरासाठी ब्रेक। प्रवाशांची निराशा। प्रवाशांना नागपूर, रायपूर या शहरांचा विमान प्रवासासाठी आधार घ्यावा लागणार।